आज हिंदू हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय नायगाव शहर संघटक प्रफुल्ल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना नायगाव शहरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचं आयोजन केले आहे। राजसाहेबांनी आम्हाला नेहमीच शिकवले की राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसते तर समाजाच्या सेवेसाठी असते। त्याच विचारातून प्रेरणा घेत आम्ही हा समाजोपयोगी उपक्रम राबवत आहोत। राजसाहेबांना वाढदिवसाची भेट म्हणून फक्त शुभेच्छा नाही तर जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत। नागरिकांचं उत्तम आरोग्य, सशक्त समाज आणि प्रगत महाराष्ट्र हेच राजसाहेबांच्या विचारांचं खरे सामर्थ्य आहे। नमस्कार, मी प्रफुल्ल कदम, नायगाव शहर संघटक। आज आपण सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे आणि तो पूर्णपणे आयुर्वेदिक आहे। तर सर्वप्रथम सन्माननीय राजसाहेबांना नायगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच ते त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांनी सर्वत्र मराठी माणसासाठी जी भूमिका ठामपणे घेऊन उभे आहेत ते अशीच भूमिका आमच्यासोबत शेवटपर्यंत ती राहावी आणि मराठी माणसाचं केंद्रबिंदू म्हणून राजसाहेबांना ओळखलं जातं। तर राजसाहेबांसाठी एवढंच असेल की येणाऱ्या काळामध्ये आज आपण खूप म्हणजे वाईट काळ बघितला, पण येणाऱ्या काळामध्ये आपण संघर्ष करून आपण पुढे येऊ आणि आम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे अशी मी ग्वाही करतो। तुर्तास्तमचं जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे राजकीय स्वाभिमान माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी नायगाव शहर तसेच मनसे नायगावमधील मनसे शाखा त्याचबरोबर आमचे संटेकमधील मित्रपरिवार यांच्याकडून मी सर्वप्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। त्यांना असेच निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच मी आजच्या दिवशी मी साईचरणी प्रार्थना करतो। खरोखरच कौतुकाचे भाग बोलायचं झालं तर राजसाहेबांच्या विषयी बोलायचं झालं तर थोडक्या शब्दात तर ते काही संपणार नाही आहे। प्रफुल्लदादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची मराठी माणसांविषयी जी मुंबईमधली किंवा महाराष्ट्रामधली जी काही ग्वाही आहे ती खूप काही आहे। त्यांनी मराठी माणसांसाठी असो किंवा बाकी ज्यांना खरोखरच दिनदुबळे आहेत किंवा ज्यांना खरोखर त्रास होतो आहे त्यांच्यासाठी जे काही ते खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी उभे आहेत त्यासाठी मी खरोखरच त्यांचे कौतुक करतो आणि त्यांचे कार्य असेच अविरत चालू राहो हेच मी पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त बोलतो। जय महाराष्ट्र। आज 14 जून आणि या 14 जूनसाठी आम्ही दरवर्षीप्रमाणेच आतुरतेने वाट बघत असतो, कारण आज आमच्या साहेबांचा बड्डे आहे आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं राजसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या आयुष्यातील सर्व मनोकामना पूर्ण होत अशी गणपती चरणी प्रार्थना असेल। या वाढदिवसाचं एक औचित्य साधून आम्ही नायगाव शहरातर्फे प्रभाग क्रमांक 27 आणि आमच्या शाखेतर्फे सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे आयुर्वेदिक हेल्थ कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। या आयोजन करणाऱ्या सर्व टीमचं तसेच सर्व डॉक्टर्स लोकांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो, कारण सकाळपासून त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं आणि विशेषतः म्हणजे या परिसरातील जे काही नागरिक आहेत जे आर्थिकदृष्ट्या खूप कमकुवत आहेत आणि ते अशा टेस्ट असतील काही आयुर्वेदिक टेस्ट आपल्या शरीरात ज्या चेकअप्स असतात त्या चेकअप करू शकत नाहीत आणि त्यांच्यासाठी आजचा दिवस हा खूप चांगला ठरलेला आहे अजूनपर्यंत। पुन्हा एकदा राजसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आज राजसाहेब यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्या कार्यालयात नायगाव पूर्व इथे आयुर्वेदिक हेल्थ कॅम्प ठेवला गेला आहे। जय महाराष्ट्र, जय मनसे। मी नायगाव शहर शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक 27। तर आज तुम्हालाही माहिती आहे 14 जून, तर आज आपल्या लाडका राजसाहेबांचा वाढदिवस। तर त्या राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नायगाव मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी फ्री हेल्थ कॅम्प राबवायची योजले होते। तसेच आम्हाला त्या फ्री हेल्थ कॅम्पला चांगला असा प्रतिसाद भेटला आहे। तर त्या हेल्थ कॅम्पचे आमचे डॉक्टर तसेच नर्सेस त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला तो टाईम दिला। त्यामुळे राजसाहेबांना परत त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। 14 मे आतुरतेने वाढवून असतो राजसाहेबांचा हा वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त आम्ही शाळेमधून आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे।
त्यासाठी आम्ही आमच्या नायगाव शहरामध्ये जे नागरिक लोक आहेत ते म्हणजे आजकाल काही बाहेर खातात त्यामुळे खूप मिसळ असते. त्या मिसळीमुळे काही लोकांची हेल्थ पूर्ण बिघडलेली आहे. तर ज्याप्रमाणे यांची कार्यशक्ती आहे तेवढी आता आहेच नाही, त्याच्यापेक्षा खूप विकनेस दिसतो. त्याच्यासाठी आम्ही हा आयोजित केलेला आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आदिल देशमुख, एक मुस्लिम कळवट मनसैनिक. आज अशा माणसाचा जन्मदिवस आहे ज्यांनी जो माणूस मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. कधीही कुठलीही अडचण असू द्या, कितीही प्रॉब्लेम्स असू द्या, ते नेहमी सर्व लोकांच्या मराठी माणसांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे, चुकीला चूक बोलणारे, चांगल्या कामाची नेहमी कौतुक करणारे असे आमचे माननीय राजसाहेब ठाकरे यांचा बड्डे आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या बड्डेला.